तर एकूणच आपल्याला सर्वत्र श्रावणी सोमवारचा उत्साह बघायला मिळतोय। ठाण्यामधील कोपेनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे आणि याच मंदिरामधनं ही दृश्य आपण बघतो आहोत। ठाण्याच्या कोपेनेश्वर मंदिरामधली दृश्य आहेत। या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक हे दर्शनासाठी जमल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते आणि याच मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। बघू। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्याच निमित्ताने भाविकांनी ठाण्यातलं जे ग्रामदेवक आहे ते कोपिनेश्वर मंदिरामध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते। आज पहाटेपासूनच ठाण्यातलं हे कोपिनेश्वर महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। आकर्षक फुलांची सजावट जी आहे ती या मंदिरामध्ये केलेली आहे। पेशवेकालीन पुरातनकालीन हे मंदिर आहे आणि या मंदिराला एक मोठा इतिहास आहे। ठाण्याचा जसा इतिहास आहे त्याच इतिहासामध्ये या कोपिनेश्वर मंदिराचं देखील नाव आहे। पेशवेकालीन पेशव्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे। त्यानिमित्त महाशिवरात्री असेल किंवा श्रावण महिन्यातले प्रत्येक सोमवार असेल त्या सोमवारी भाविकांची गर्दी जी आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेली पाहायला मिळते। सकाळपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळत आहेत। ठाण्याची ओळख म्हणजे हे कोपिनेश्वर मंदिर आहे आणि त्यानिमित्तानेच सर्व भाविक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। आतापर्यंत तुम्ही जर महाराष्ट्रातले जर शिवलिंग पाहिले असतील तर महाराष्ट्रातल्या सर्वात मोठं शिवलिंग जे आहे ते ह्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतं आणि हेच शिवलिंग पाहण्यासाठी किंवा या दर्शनासाठी शिवलिंगाच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून किंवा ठाणे जिल्ह्याच्या बाहेरून देखील भाविक जे आहेत ते दरवर्षी याचप्रमाणे दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। आज श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार आहे, त्यामुळे विशेष करून ह्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन विधानसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।